हॅलो फ्रेंड्स, मी प्रज्ञा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या कलेक्टर गुरुच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. आजचं आपलं हे 58 नंबरचं लेक्चर आहे, ज्याच्यामध्ये आज आपण न्यूक्लिअर केमिस्ट्री अँड रेडिओ ॲक्टिव्हिटी हा टॉपिक आज आपण स्टडी करणार आहोत. याच्यामध्ये नेमकं आपल्याला अभ्यासायचं काय, ॲक्च्युली हा जो टॉपिक आहे 12वीच्या बुकमध्ये जो आहे तिथून आपण स्टडी करणार आहोत. आणि याच्यामधल्या टर्म्स किंवा ज्या कन्सेप्ट आहे ते त्या लेक्चरमध्ये जेवढ्या समजावून घेता येतात तेवढ्या घ्या. इतर जो काही पार्ट आहे जो तुम्हाला फॅक्च्युअल डेटा करायचा आहे तो तुमच्या नोट्समध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल. सगळ्यात आधी आपण बघा, जेव्हा इकडे या टॉपिकमध्ये आपल्याला अभ्यासायचं काय काय आहे किंवा या टॉपिकवरती एक्झामला दरवर्षी ॲटलिस्ट एक प्रश्न तरी असतो. कारण या टॉपिकमध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे, आयसोबार्सचा स्टडी करायचा आहे, आयसोटोप्सचा स्टडी करायचा आहे, समस्थानिके आहेत किंवा समन्यूट्रॉनिके आपण ज्यांना आयसोटोन्स म्हणतोय, या सगळ्या टर्म्सचा स्टडी करायचा असतो आणि त्यांचे युजेस करायचे असतात. ठीक आहे, मग आता नेमकं आयसोबार्स काय आहेत, आयसोटोन्स काय आहेत हे आपण इन डिटेल समजावून घेणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये. त्याचबरोबर रेडिओ ॲक्टिव्हिटी आणि त्यामधले अल्फा पार्टिकल, बीटा पार्टिकल आणि गॅमा पार्टिकल यांच्यामधला डिफरन्स आणि त्यांचं इमिशन कशा प्रकारे होतं आणि इमिशन का होतं, हा जो सगळा पार्ट आहे तो आजच्या आपण या लेक्चरमध्ये घेणार आहोत. त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये कार्बन डिकेइंग आहे किंवा कार्बनचा जो हाफ लाईफ पिरियड आहे तो कसा कॅल्क्युलेट करायचा, काय हा जो सगळा पार्ट आहे तो आपण येणाऱ्या पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. आपण स्टार्ट करूया ते केमिस्ट्रीचा कोणताही टॉपिक असेल, आपण जेव्हा सुरुवात करतो तेव्हा आपण स्टार्ट करतो अणूपासून, म्हणजेच ॲटमपासून आहे, बरोबर. जेव्हा केव्हा आपण ॲटम्स सारख्या मूलद्रव्याचे ॲटम्स किंवा सारखी रचना असलेले अणू जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते तयार करतायत एलिमेंट, ज्यांना आपण म्हणतोय मूलद्रव्य. एलिमेंट किंवा त्यांना आपण म्हणतोय मूलद्रव्य. मग ही जी मूलद्रव्य होती आत्ता क्लासिफिकेशन झालेली किंवा यांची अरेंजमेंट आपण कशामध्ये केलेली आहे, आपण केली आहे पिरियॉडिक टेबलमध्ये आहे, बरोबर. यांची रचना आपण केली आहे पिरियॉडिक टेबलमध्ये, आवर्त सारणीमध्ये. आणि आत्ता क्लासिफिकेशन झालेली किंवा ज्या मूलद्रव्यांचं वर्गीकरण झालेलं आहे अशी मूलद्रव्य आहेत एकूण 118. या 118 मधली 94 एलिमेंट NCERTमध्ये दिलेल्या व्हॅल्यूनुसार 94 एलिमेंट हे नॅचरली ऑकरिंग आहेत, म्हणजे निसर्गतः आढळणारी आहेत, निसर्गात आढळतात अशी आहेत. ठीक आहे, आणि उरलेली जी काही सगळी आहेत ती कशी आहेत, आर्टिफिशियल आहेत. आर्टिफिशियल एलिमेंट आहेत की ज्यांना लॅबोरेटरीमध्ये तयार केलं गेलेलं आहे. ठीक आहे, मग या सगळ्यांना आपण अरेंज केलं आहे किंवा ऑर्गनाईज केलं आहे कशामध्ये, पिरियॉडिक टेबलमध्ये. कारण एकाच वेळी 118 मूलद्रव्यांचा शोध लागलेला नव्हता. त्यांना एक एक करत जसजसा नवीन मूलद्रव्यांचा शोध लागत गेला तसतसा त्यांचा अभ्यास करणं कुठेतरी कठीण झालं. मग त्यांना एका स्पेसिफिक मॅनरमध्ये अरेंज करता येईल किंवा त्यांच्यामध्ये असा कोणता ठराविक पॅटर्न आहे का, की म्हणजे नाही का एका ठराविक याच्यानंतर त्यांचे गुणधर्म रिपीट होत आहेत, ज्यांना आपण पिरियॉडिसिटी असं म्हणालो. आणि त्या पिरियॉडिसिटीच्या आधारावरच आपण काय केलं, पिरियॉडिक टेबलची अरेंजमेंट केली. मग या पिरियॉडिक टेबलची अरेंजमेंट त्यांचा जसजसा शोध लागत गेला त्यानुसार 4 टप्प्यांमध्ये केली गेली. सगळ्यात पहिल्यांदा ती केली होती डोबेरायनरनी. ज्याला आपण डोबेरायनस ट्रायड्स असं म्हणतो. नंतर आला होता न्यूलँड्स हा सायंटिस्ट. न्यूलँड्सनी ऑक्टेव्हचा रूल दिला. हे सगळं आपलं आधी डिस्कस करून झालेलं आहे. नंतर आला हेनरी मोसले हा सायंटिस्ट, नंतर आला मेंडेलिव्ह हा सायंटिस्ट. आणि मेंडेलिव्हला आपण काय म्हणतो, आवर्त सारणीचा जनक असं म्हणतो, मेंडेलिव्ह. आणि मेंडेलिव्हच्या नंतर आला मोसले, हेनरी मोसले हा सायंटिस्ट. पण डोबेरायनरपासून ते मेंडेलिव्हपर्यंत आवर्त सारणीमध्ये मी जो पॅटर्न म्हणाले ना, तो पॅटर्न कोणता कन्सिडर केला गेलेला होता, ॲटॉमिक नंबर किंवा ज्याला आपण मास नंबर असं म्हणतो. सॉरी चुकलं, ॲटॉमिक मास आहे, बरोबर. म्हणजे अणुवस्तुमानांक कशाच्या आधारावर केलं गेलं, अणुवस्तुमानांकाच्या आधारावर. आणि हेनरी मोसलेनी जी आवर्त सारणीची रचना केली किंवा जी पिरियॉडिसिटीचा एक पॅटर्न शोधून काढला तो कशाच्या आधारावर काढला, तो काढला अनुक्रमांकाच्या आधारावरती. तो काढला अनुक्रमांक किंवा आपण त्याला म्हणतोय ॲटॉमिक नंबर.
आहे बरोबर. आणि अशा पद्धतीने जेवढे काही एलिमेंट आपल्याला सापडले त्या सगळ्यांची रचना किंवा सगळ्यांना आपण एका बॉक्समध्ये टाकून दिलं, ज्याला आपण म्हणतोय पिरियॉडिक टेबल असं. आहे बरोबर. मग हा जो ॲटम या सगळ्याची निर्मिती करण्यामध्ये कारणीभूत कोण आहे? एक ॲटम कारणीभूत आहे, एक सिंगल अणू कारणीभूत आहे. मग या अणूमध्ये किंवा या ॲटममध्ये कोणते कोणते घटक असतात? सगळ्यात पहिला घटक कोणता? न्यूक्लियसमध्ये असलेले प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि न्यूक्लियसच्या भोवती ऑर्बिट्समध्ये फिरत असलेले इलेक्ट्रॉन्स. आहे बरोबर. प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन ही झाली अणूची रचना. आहे बरोबर. आता एक साधा आणि सोपा प्रश्न की आपण एखादं मूलद्रव्य किंवा हा ॲटम या मूलद्रव्याचा आहे असं आपण कशावरून आयडेंटिफाय करतो? म्हणजे मी जर का इथे हायड्रोजन असं लिहिले, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी इथे 0 म्हणते, हा 0 आहे, ऑक्सिजन नाही आहे, इथे 0 आहे, तर आपण इथला जो नंबर असतो ना हा वाला नंबर आपण डिनोट करतो कशाने? एनी. आणि एचा अर्थ होतो ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास किंवा ज्याला आपण अणु वस्तुमानांक असं म्हणतो. आहे बरोबर. आणि इथला जो नंबर आहे तो आपण डिनोट करतो झेडनी, ज्याला आपण म्हणतो अणु अंक. आहे बरोबर. म्हणजेच ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर. आता इकडे जाण्याच्या आधी आपण हे डिस्कस करूयात. बघा ऑलरेडी हा पार्ट आपला झालेला आहे, तरीसुद्धा हे सांगणं महत्त्वाचं आहे, कारण जेव्हा आपल्याला रेडिओ ॲक्टिव्हिटी, जेव्हा एखाद्या पार्टिकलचं इमिशन होतं आहे, जेव्हा आपण पुढे जाऊन कार्बनच्या आयसोटोप्सचा स्टडी करणार आहोत, कार्बनचा डिकेइंग पिरियड, मग कार्बन 13, कार्बन 14 यांच्यामध्ये आपण कशा पद्धतीने डिफरन्शिएट केलं हे आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये समजण्यासाठी हे जे सगळ्या टर्म्स आहेत किंवा सगळी जी बेसिक कन्सेप्ट आहे ती इथे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. इथे मी म्हणाले झेड म्हणजे ॲटॉमिक नंबर आहे, ए म्हणजे ॲटॉमिक मास आहे. ठीक आहे. आता साधं ॲटॉमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ कोण असतं? प्रोटॉन. नंबर ऑफ प्रोटॉन म्हणजेच काय असतं? ॲटॉमिक नंबर असतो, जो आपण झेडने डिनोट करतो. आहे बरोबर. इथे पण आपण लिहू शकतो नंबर ऑफ प्रोटॉन. आहे. आता ॲटॉमिक मास अणुवस्तुमानांक म्हणजेच ए. ॲटॉमिक मास म्हणजेच आपण काय म्हणतो? कशाचं आणि कशाचं वस्तुमान? तर नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन. हे तर क्लिअर आहे, हे ऑलरेडी आधी आपलं डिस्कस करून झालेलं आहे. आपण इलेक्ट्रॉन का नाही कन्सिडर करत याच्यामध्ये? कारण इलेक्ट्रॉनचं जे काही वस्तुमान आहे किंवा जे मास आहे ते अगदी निग्लिजिबल आहे, म्हणजे फारच जास्त कमी आहे. ठीक आहे. सो आपण इकडे इलेक्ट्रॉन कन्सिडर करत नाही. मग इलेक्ट्रॉनचं किती आहे? 9.1 × 10⁻³ एवढं आहे. बरोबर आहे. सो मग ते फारच जास्त कमी झालं. आणि याचं किती आहे? याच्या कंपॅरिझनमध्ये या दोघांचं जे वस्तुमान आहे ना, प्रोटॉनचं आणि न्यूट्रॉनचं, ते जास्त आहे. सो मग आपण या दोघांचं कन्सिडर करतो ॲटॉमिक मासमध्ये. ठीक आहे. आता साधा एक हायड्रोजनचं एलिमेंट आहे. ठीक आहे. हायड्रोजनचं एक मूलद्रव्य आहे. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती असतो? 1 असतो. ॲटॉमिक नंबर आपण लेफ्ट साईडला खालच्या बाजूला लिहितो आणि ॲटॉमिक मास किंवा अणुवस्तुमानांक आपण उजव्या बाजूला वरच्या साईडला लिहितो, की जे किती आहे? 1 आहे. मग हा ॲटम कशाचा झाला? हायड्रोजनचा ॲटम झाला. मग एखाद्या ॲटमची जी नाही का ओळख असते ती कशाच्या आधारावर असते? त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेल्या नंबर ऑफ प्रोटॉन्सच्या आधारावरती. त्याच्याकडे जेवढ्या संख्येचे प्रोटॉन आहेत त्याच्यावरून आपण म्हणतो की हा ॲटम याचा आहे. फॉर एक्झाम्पल मी असं म्हणाले ऑक्सिजनकडे किती असतात? 8 आहे ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर इथे आहे. म्हणजे हे ऑक्सिजनचं काय झालं? एलिमेंट झालं. हे कशाच्या आधारावर ठरलं? त्याच्या ॲटॉमिक नंबरच्या आधारावरती, की ज्या आधारावरच आपण अख्ख्या पिरियॉडिक टेबलची मांडणी केलेली आहे. त्याच्या पुढचा प्रश्न आता इथे जर का एखादं एलिमेंट आपण घेतलं, आता इथे ऑक्सिजन घेतलेलं होतं तर आपण ऑक्सिजन घेऊयात. ऑक्सिजनला आपण डिनोट करतो ओनी. ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास जे किती आहे? 16 आहे. आणि ॲटॉमिक नंबर किती आहे? 8 आहे. ठीक आहे. व्यवस्थित लक्ष द्या. ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास आहे 16, म्हणजे 16 हा काय झाला?
ॲटॉमिक मास अणुवस्तुमानांक. आणि 8 हे काय आहे? ॲटॉमिक नंबर म्हणजेच अणुअंक आहे. क्लिअर इथंपर्यंत? पुढे बघा, याच्यामध्ये नंबर ऑफ प्रोटॉन, नंबर ऑफ न्यूट्रॉन आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन यांची संख्या आपल्याला काढायची. इथे बघूयात आपण, नंबर ऑफ प्रोटॉन किती असेल? प्रोटॉनची संख्या किती असेल? 8 ॲटॉमिक नंबर आहे, म्हणजे याच्याकडे प्रोटॉनची संख्या किती असणार आहे? 8च असणार आहे. नंबर ऑफ न्यूट्रॉन काढताना आपण काय करतो माहिती आहे का? जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉन असतात, म्हणजेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती आहेत? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती आहेत? 8 आहेत. आहे बरोबर. आणि आता आपल्याला काढायचे नंबर ऑफ न्यूट्रॉन. न्यूट्रॉनची संख्या काढायची. न्यूट्रॉनची संख्या आपण कशी काढणार? नंबर ऑफ किंवा अणुवस्तुमानांक ए मायनस झेड हा फॉर्म्युला वापरतो आपण. ए मायनस झेड हा, ए किती आहे? 16. झेड म्हणजे त्याचा ॲटॉमिक नंबर, आणि ॲटॉमिक नंबर किती आहे? 8. 16 मायनस 8 किती झालं? नंबर ऑफ न्यूट्रॉन 8. आहे क्लिअर? दुसरं एखादं एलिमेंट घेऊयात. आपण घेऊयात सोडियम हे एलिमेंट. ठीक आहे. आता इथे आपण हे ऑक्सिजनच्या बाबतीत पाहिलं, इथे आपण घेतोय सोडियम हे एलिमेंट. ठीक आहे. सोडियम हे एलिमेंट आहे. सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 11 आहे. आहे बरोबर. सोडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 11. सोडियमचा मास आहे 23. सोडियमचा ॲटॉमिक मास आहे 23. आता साधी गोष्ट आहे, नंबर ऑफ प्रोटॉन सोडियममध्ये किती असतील? 11 ॲटॉमिक नंबर आहे, म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन किती असणार आहेत? 11. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, जेवढे नंबर ऑफ प्रोटॉन आहेत तेवढेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सुद्धा असणार आहेत. आता न्यूट्रॉन काढायचे आहेत, म्हणजे आपण 23मधून ए मायनस झेड करा. एची व्हॅल्यू आहे 23, झेड आहे 11. किती आले? 2, 1. म्हणजेच नंबर ऑफ न्यूट्रॉन किती असेल याच्याकडे? 12. आहे क्लिअर? अशा पद्धतीने या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. का? कारण जेव्हा आपण आयसोटोप्स, आयसोबार्स, आयसोटोन्स, त्यानंतर आयसोमर्स वगैरे पाहणार आहोत, तेव्हा आपल्याला तिकडे नंबर ऑफ प्रोटॉन सेम असतात, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सेम असतात की नंबर ऑफ न्यूट्रॉन सेम असतात, या गोष्टीसुद्धा याच फॉर्मॅटमध्ये क्लिअर पाहिजे. त्या पाठ करण्याची गरज नाही लागली पाहिजे. ठीक आहे. डिस्कस करूयात आपण पुढे जाऊन. आता आयसोटोप्स म्हणजे काय, ज्यांना आपण समस्थानिके असं म्हणतो. हे लक्षात आलं असेल होपसो तुमच्या. पुन्हा एकदा बघा, आपण ॲटम पाहिलं. ॲटमची रचना असते, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन असतात एका अणूमध्ये. अणूचा क्रमांक हा कशावर ठरतो? त्याच्यामध्ये असलेल्या प्रोटॉनच्या संख्येवरती ठरतो. अणूचा अणुक्रमांक जेवढा आहे, ॲटॉमिक नंबर जेवढा आहे, त्याच्यामध्ये तेवढीच प्रोटॉनची संख्या असते, आणि जेवढी प्रोटॉनची संख्या आहे तेवढीच संख्या इलेक्ट्रॉनची असते. ॲटॉमिक मास म्हणजे अणुवस्तुमानांक, म्हणजेच प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन आपण डिनोट करतो कशाने? एनी डिनोट करतो. आहे बरोबर. आणि ॲटॉमिक नंबर आपण डिनोट करतो झेडने. जेव्हा आपल्याला न्यूट्रॉनची संख्या काढायची असते तेव्हा न्यूट्रॉनची संख्या काढताना आपण झेड मायनस काय करतोय? ए करतोय. झेड ही व्हॅल्यू ए मायनस झेड करतोय. ए म्हणजे ॲटॉमिक मास आणि झेड म्हणजे ॲटॉमिक नंबर. अशा पद्धतीने न्यूट्रॉनची संख्या निघते. नंतरचा मुद्दा आहे आपल्याला आयसोटोप्स म्हणजे काय हे समजणं. पुढे बघूयात आपण आयसोटोप्स ही टर्म काय आहे. आयसोटोप्स ऑलरेडी आपण हे डिस्कस करून झालेलं आहे, पण याच्या पुढे हा मुद्दा आपल्याला ना पाठ करून मग त्याच्यामध्ये कन्फ्युजन होतंय असं नाही पाहिजे. आयसोटोप्स म्हणजे बघा कोणाचे असतात? हायड्रोजनवाले एक एक्झाम्पल घेऊयात का, आपल्याला माहीत असलेलं एक्झाम्पल. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती? 1 1 1 आहे बरोबर. ॲटॉमिक मास किती आहे? अणुवस्तुमानांक याचं 1 आहे, याचं 2 आहे, याचं 3 आहे. आहे क्लिअर? आता इथे आपण काय पाहिलं? मी एक्स असं म्हणते. एक्स व्हॅल्यू आपण कन्सिडर करतो एक्स ही. ठीक आहे. हे म्हणजे काय आहे? झेड आहे ॲटॉमिक नंबर, आणि हा एक आपण ए नी डिनोट करतो, म्हणजेच काय आहे? अणुवस्तुमानांक. ठीक आहे. आता बघा, हे जे 3 मी तुम्हाला इथे लिहून दाखवलेत एलिमेंट, हे तिन्ही एलिमेंट हायड्रोजनचे आयसोटोप्स आहेत, ज्यांना आपण समस्थानिके असं म्हणतो.
मग आता समस्थानिके म्हणजे नेमकी काय असतात हे आपण याच्यावरून, या एका एक्झाम्पलवरून डिस्कस करूयात. बघा, हायड्रोजनमध्ये इकडे बघा, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 1. ॲटॉमिक नंबर 1 आहे, याचा पण 1 आहे, याचा सुद्धा 1 आहे. ॲटॉमिक नंबर 1 आहे, मग नंबर ऑफ प्रोटॉन किती असतील? नंबर ऑफ प्रोटॉन किती असणार आहे? 1 प्रोटॉन, इथे पण 1 प्रोटॉन आणि इथे सुद्धा 1च प्रोटॉन. नंतर आपण पुढे गेलो, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती असतील? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती असतील? जेवढे प्रोटॉन तेवढेच इलेक्ट्रॉन, म्हणजे इकडे 1च इलेक्ट्रॉन असेल, 1च इलेक्ट्रॉन असेल, 1च इलेक्ट्रॉन असेल. ठीक आहे. ॲटॉमिक मास किती आहे आपल्याला काढायचं आहे. इथे आपण काढलं इलेक्ट्रॉन्सची संख्या. आता आपण काढूयात न्यूट्रॉन्सची संख्या. न्यूट्रॉन्सची संख्या काढण्यासाठी आपण एक फॉर्म्युला कोणता वापरतो? एक फॉर्म्युला आपण वापरतो A-Z हा फॉर्म्युला वापरतो, इज इक्वल टू नंबर ऑफ न्यूट्रॉन आहे, बरोबर. आता बघा, प्रोटॉन आपल्याला ए मधून Z मायनस करायचे. झेडची व्हॅल्यू किती आहे? इथे झेडची व्हॅल्यू 1 आहे, बरोबर. 1 मधून ॲटॉमिक नंबर मायनस केला, किती राहिला? 0 राहिला. इकडे आपण गेलो याच्यामधून, याची झेडची व्हॅल्यू किती आहे? 2 आहे. 1 मायनस केला, किती राहिला? 1. इथे आपण मायनस केलं, इथे किती राहिले? 2. आता आपण यांना, ही समस्थानिक आहेत, आपण यांना नावं कशी देतो? हे वालं जे आहे त्याला आपण म्हणतो हायड्रोजन असं सुद्धा म्हणतो, किंवा सिम्पली आपण त्याला प्रोटियम असं सुद्धा म्हणतो. हे वालं जे एलिमेंट आहे त्याला आपण म्हणतो ड्यूटेरियम, आणि याला आपण काय म्हणतो? ट्रिटियम. याला आपण काय म्हणतो? ट्रिटियम. मग एक साधा प्रश्न आहे, हायड्रोजन एलिमेंटमध्ये न्यूट्रॉन प्रेझेंट असतात का? नाही, 0 नंबर आहे, म्हणजे न्यूट्रॉन प्रेझेंट नसतात. हायड्रोजनचा विषय चालला आहे, आणि हायड्रोजन जेव्हा जेव्हा वापरतात ना, तेव्हा लक्षात घ्यायचं की त्याचा ॲटॉमिक माससुद्धा एकच आहे आणि ॲटॉमिक नंबरसुद्धा एकच आहे, आणि अशामध्ये न्यूट्रॉनची संख्या 0च असते. क्लिअर इथंपर्यंत? पुढचे जे आहेत ते त्याचे आयसोटोप्स आहेत. हे प्रोटियम झालं, ड्यूटेरियम झालं आणि ट्रिटियम झालं. एखादं दुसरं एक्झाम्पल आपण घेऊयात, ऑक्सिजनचं एक्झाम्पल घेऊयात आपण. इथे ऑक्सिजन घेतलं, ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर आहे 8. दुसरं ऑक्सिजन घेतलं, ॲटॉमिक नंबर 8. तिसरं घेतलं, ॲटॉमिक नंबर 8 आहे, बरोबर. बदलतंय काय? 1 मिनिट, सांगायचं राहिलं नाही का. हे झालं प्रोटियम किंवा हायड्रोजन. आता एक साधी गोष्ट आहे, कोणती वाली? दुसरी, की याच्यामध्ये पहिली गोष्ट आपण आयसोटोप्सना एक्सप्लेन कसं करूयात. आयसोटोप्स म्हणजे नेमके काय? एकाच मूलद्रव्याचे अणू आहेत का सगळे? मग आपण असं म्हणणार का? ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट. ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट आहे, बरोबर. एकाच मूलद्रव्याचे अणू, पहिला मुद्दा. दुसरा, हॅविंग सेम नंबर ऑफ प्रोटॉन. सगळ्या प्रोटॉनची संख्या सगळ्यामध्ये सारखी आहे. हॅविंग सेम नंबर ऑफ प्रोटॉन. दुसरं, सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. सेम नंबर ऑफ प्रोटॉन प्लस इलेक्ट्रॉन असं म्हटलं तरी चालेल, आहे, बरोबर. डिफरंट नंबर ऑफ न्यूट्रॉन, पण आता इथे आपण ते एक्सप्लेन नाही करायचं का? कारण हे कसं आहे की याच्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या 0 आहे, याच्यामध्ये 1 आहे, याच्यामध्ये 2 आहे. न्यूट्रॉनची संख्या कशी असणार आहे? डिफरंट असणार आहे. क्लिअर? हा पहिला मुद्दा, की आपण आयसोटोप्सना कशा पद्धतीने एक्सप्लेन करणार आहे, बरोबर. इलेक्ट्रॉनची संख्या सारखी आहे. अजून आपण आयसोटोप्सना कसं एक्सप्लेन करू शकतो? ॲटॉमिक नंबर, झेडची व्हॅल्यू सेम आहे, म्हणजे असं म्हणू शकतो का? ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट हॅविंग सेम नंबर ऑफ प्रोटॉन प्लस इलेक्ट्रॉन प्लस सेम ॲटॉमिक नंबर, प्लस डिफरंट ॲटॉमिक मास. क्लिअर आहे इथंपर्यंत? क्लिअर? हॅविंग सेम नंबर ऑफ प्रोटॉन अँड इलेक्ट्रॉन, डिफरंट नंबर ऑफ ॲटॉमिक मास, सेम ॲटॉमिक नंबर, म्हणजेच अणुक्रमांक सारखा.
अणुवस्तुमानांक वेगळं, प्रोटॉनची संख्या सारखी, इलेक्ट्रॉनची संख्या सारखी, न्यूट्रॉनची संख्या वेगळी. हायड्रोजनमध्ये सिंगलवालं हायड्रोजन, फर्स्टवालं प्रोटियम जिकडे न्यूट्रॉन प्रेझेंट नसतात. दुसरं एक्झाम्पल आपण घेतलं, दुसरं एक्झाम्पल आहे ऑक्सिजनचं. ऑक्सिजनमध्ये इकडे ऑक्सिजनचा किती आहे हा 16, 17 आणि 18 अशी व्हॅल्यू घेऊयात. आता सांगा इकडे ॲटॉमिक नंबर 8, 8, 8 म्हणजेच नंबर ऑफ प्रोटॉन 8 प्रोटॉन, 8 प्रोटॉन, 8 प्रोटॉन. नंबर ऑफ इलेक्ट्रॉनसुद्धा किती असणार आहेत 8 इलेक्ट्रॉन, 8 इलेक्ट्रॉन, इकडे पण 8 इलेक्ट्रॉन. न्यूट्रॉनची संख्या काढायची. काय करणार आपण, काय करणार, हा जो ॲटॉमिक नंबर आहे A-Z, एची व्हॅल्यू किती आहे 16मधून 8 गेले 8 राहिले. एची व्हॅल्यू इथे किती आहे 17, 17मधून 8 गेले 9 राहिले. 18मधून 8 गेले किती राहिले 10 राहिले. ही झाली नंबर ऑफ न्यूट्रॉन. नंबर ऑफ न्यूट्रॉन काय आहे डिफरंट, N N N आहे. क्लिअर. आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी या सारख्या. ठीक आहे, जशा आपण इकडे एक्सप्लेन केल्या सेम त्याच पद्धतीने. तिसरं एक्झाम्पल घेतलं आपण कार्बनचं. कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6, ॲटॉमिक मास वेगळा वेगळा, कार्बन 12, कार्बन 13, कार्बन 14 आहे बरोबर. नंबर ऑफ प्रोटॉन किंवा ॲटॉमिक नंबर काय येतो 6, 6, 6. ॲटॉमिक नंबर जेवढा आहे कशाच्या आधारावर ठरतो, प्रोटॉनच्या आधारावर. म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉनसुद्धा किती असणार आहे 6 प्रोटॉन, 6 प्रोटॉन, 6 प्रोटॉन. जेवढे प्रोटॉन तेवढेच इलेक्ट्रॉन, म्हणजे इलेक्ट्रॉनसुद्धा किती 6 इलेक्ट्रॉन, 6 इलेक्ट्रॉन, इकडे सुद्धा 6 इलेक्ट्रॉन. पुढे गेलो, न्यूट्रॉन काढायचे आहेत. काय करायचं, ॲटॉमिक नंबर मायनस करायचा, A-Z. 12मधून 6 गेले 6, 13मधून 6 गेले 7, 14मधून 6 गेले 8. नंबर ऑफ न्यूट्रॉन डिफरंट. क्लिअर हा मुद्दा आहे बरोबर. आयसोटोप्स क्लिअर. या आयसोटोप्सला इन डिटेल तुमचे जे काही त्याचे यूजेस, प्रत्येक आयसोटोपचे यूजेस, जसं की युरेनियम आहे, आयोडीन आहे, हायड्रोजन आहे. हायड्रोजनचा बऱ्याच ठिकठिकाणी आपण जसं की नाही का हेवी वॉटर किंवा अजून बऱ्याच ठिकाणी काही नाही का न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शनमध्ये आपण त्यांचा यूज करतो. हे सगळे यूजेस इन डिटेल तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये मेन्शन करून दिले जातील. सो मग इथे आत्ता फक्त हे मुद्दे लक्षात ठेवा जे आपल्याला रेडिओ ॲक्टिव्हिटी समजण्यासाठी महत्त्वाचे आहेत. आयसोटोप्स पहिला मुद्दा क्लिअर, समस्थानिके. पुन्हा एकदा ठीक आहे. प्रोटॉनची हायड्रोजनमध्ये एकाच एलिमेंटचे ॲटम्स असतात, एकाच मूलद्रव्याचे अणू असतात. प्रोटॉनची संख्या सारखी, ॲटॉमिक नंबर सारखा, इलेक्ट्रॉनची संख्या सारखी, फक्त डिफरंट काय आहे न्यूट्रॉन डिफरंट आहे आणि ॲटॉमिक मास डिफरंट आहे. क्लिअर. आयसोटोप्स. दुसरा आहे आयसोबार्स. आयसोबार्स ना आपण सुद्धा एक्झाम्पल्सच्या साह्याने समजावून घेऊया. ठीक आहे. पहिलं एक्झाम्पल आपण घेतलं आयसोबार्सचं. कार्बन घेतलं आणि दुसरं घेतलं नायट्रोजन. कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती 6, नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती 7 आहे बरोबर. कार्बनचा ॲटॉमिक मास किती इथे घेतला आपण कार्बन 14 आणि नायट्रोजन 14. कार्बनचे आयसोटोप्स पाहिले ना 12, 13, 14. एक त्यातलं घेतलं आपण कार्बन 14 आहे बरोबर. आता लक्ष द्या आयसोबार्स. मला सांगा ॲटॉमिक नंबर किती आहे याचा 6, याचा किती आहे नायट्रोजनचा 7. म्हणजेच नंबर ऑफ प्रोटॉन 6 प्रोटॉन, इकडे 7 प्रोटॉन. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 6 इलेक्ट्रॉन, 7 इलेक्ट्रॉन. आपल्याला काढायचे नंबर ऑफ न्यूट्रॉन. इथे आपण म्हटलंय प्रोटॉनची संख्या, इकडे आहे इलेक्ट्रॉन्सची संख्या आणि इथे आपल्याला काढायचे न्यूट्रॉनची संख्या. न्यूट्रॉनची संख्या काढण्याचा फॉर्म्युला काय आहे A-Z. लक्षात ठेवायचं हे A-Z. एची व्हॅल्यू म्हणजे कोणती असते आपली A-Z म्हणजे ही. 14मधून 6 गेले किती राहतात 6 आणि 6 12 आणि 2 8. इकडे 14मधून 7 गेले किती राहिले 7. नंबर ऑफ न्यूट्रॉन बदलतंय का येस बदलतंय. पण आता फरक काय आहे तो फरक लक्षात घ्या. एक्झाम्पल्सच्या थ्रूच समजून घेऊया. सगळ्यात पहिला डिफरन्स येतो आयसोबार्समध्ये.
ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट, वेगवेगळ्या मूलद्रव्याचे अणू आहेत. येस, मग आपण काय म्हणणार, ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट, ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट. दुसरा मुद्दा, ॲटॉमिक मास सेम, मग काय म्हणणार, हॅविंग सेम ॲटॉमिक मास, हॅविंग सेम ॲटॉमिक मास. दुसरा मुद्दा, तिसरा, हॅविंग डिफरंट ॲटॉमिक नंबर, म्हणजेच सारखे अणुवस्तुमान, अणुअंक वेगळा, ॲटॉमिक नंबर वेगळा. चौथं, प्रोटॉन्सची संख्या डिफरंट, डिफरंट नंबर ऑफ प्रोटॉन प्लस इलेक्ट्रॉन प्लस न्यूट्रॉन. आहे क्लिअर इथे? आहे. प्रोटॉनची संख्या डिफरंट, न्यूट्रॉनची संख्या डिफरंट आणि त्याचबरोबर इलेक्ट्रॉनची संख्यासुद्धा कशी आहे, डिफरंट आहे. आयसोबार्समधला फरक कळाला का? मग आयसोबार्स आपण कोणाला म्हणायचं की असे इलिमेंट किंवा मूलद्रव्याचे असे अणू ज्यांचं ॲटॉमिक मास किंवा अणुवस्तुमान सारखं आहे आणि अणुअंक वेगळा आहे. आता इथे अणुअंक वेगळा आहे, ॲटॉमिक मास वेगळं ॲटॉमिक नंबर वेगळा आहे, मग प्रोटॉन इलेक्ट्रॉन न्यूट्रॉनची संख्यासुद्धा बदलणार आहे. क्लिअर का? आयसोबार्स क्लिअर. दुसरा एखादं एक्झाम्पल घेऊन पाहूयात आपण. दुसरं एक्झाम्पल बघितलं तर दुसरं एक्झाम्पल येतं सोडियम आणि मॅग्नेशियमच्या बाबतीत. सोडियम आणि मॅग्नेशियम. सोडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 11, मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर आहे 12. ठीक आहे. सोडियमचा ॲटॉमिक मास 24, मॅग्नेशियम 24. ठीक आहे. आता यांच्यामध्ये ॲटॉमिक नंबर किती आहे? याचा 11, याचा 12. जेवढा ॲटॉमिक नंबर आहे तेवढेच नंबर ऑफ प्रोटॉन असतात, 11, 11. इलेक्ट्रॉनची संख्यासुद्धा तेवढीच असते, जेवढे प्रोटॉन तेवढे इलेक्ट्रॉन. त्याच्यानंतर आपण पाहिलं नंबर ऑफ न्यूट्रॉन काढायचे आहेत. नंबर ऑफ न्यूट्रॉन आपण कसं कॅल्क्युलेट करतो? A मायनस झेड. A मायनस झेड किती आहे? 24 मायनस 11 किती झाले? 13 झाले. नंबर ऑफ न्यूट्रॉन एननी डिनोट केले. इकडे 24मधून 12 गेले, राहिले 12 नंबर ऑफ न्यूट्रॉन. आहे बरोबर. जशा आधीच्या प्रॉपर्टीज तुम्हाला मॅच करून आपण पाहिलेल्या होत्या सेम तशाच इकडे सुद्धा त्या मॅच होत आहेत. आहे बरोबर. नंबर ऑफ न्यूट्रॉन वेगळे आहेत. ठीक आहे. नंबर ऑफ न्यूट्रॉन वेगळे आहेत आणि नंतर पुढे नंबर ऑफ प्रोटॉन, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सेम आहेत. आहे ठीक. त्याच्यानंतर आपण पाहिलं नंबर ऑफ प्रोटॉन, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन तिन्ही कसे आहेत? तिन्ही डिफरंट आहेत. त्याच्यानंतर आपला पुढचा मुद्दा आहे किंवा पुढची जी टर्म आहे ती आहे आयसोटोन्स. नंतरची टर्म आहे आयसोटोन्स. आयसोटोन्सना सुद्धा आपण एका एक्झाम्पल्सच्या फॉर्ममध्ये अभ्यासूयात. ठीक आहे. सगळ्यात पहिलं एक्झाम्पल घेऊयात आपण आयसोटोन्सचं कार्बनच्याच बाबतीतलं. कार्बन 13 आणि कार्बन 14, कार्बन 13 आणि दुसरं एलिमेंट आहे नायट्रोजन 14. कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6, नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर आहे 7. आहे बरोबर. इकडे बघा, ॲटॉमिक नंबर 6, ॲटॉमिक नंबर 7. नंबर ऑफ प्रोटॉन किती असतील? 6 प्रोटॉन. इकडे 7 प्रोटॉन. इथे 6 इलेक्ट्रॉन, 6 इलेक्ट्रॉन. न्यूट्रॉनची संख्या कशी काढणार? 13 मायनस 6, 7. 14तून 7 गेले, 7. नंबर ऑफ न्यूट्रॉन कसे आले? सेम आले, नंबर ऑफ न्यूट्रॉन. आहे बरोबर. आता एक्सप्लेन करूयात एक्झाम्पलच्या थ्रू. सगळ्यात पहिला मुद्दा, ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट. ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट म्हणजे वेगवेगळ्या मूलद्रव्याचे अणू आहेत. हॅविंग सेम नंबर ऑफ प्रोटॉन, सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन अँड
सेम नंबर ऑफ having different number of proton, different number of electron and same number of न्यूट्रॉन, हे झाले आयसोटोन्स आहे बरोबर. म्हणून आपण आयसोटोन्सना काय म्हणतो की ज्यांच्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या वेगळी वेगळी आहे त्यांना आपण म्हणतोय न्यूट्रॉनची संख्या सारखी आहे अशांना आपण म्हणतोय आयसोटोन्स किंवा समन्यूट्रॉनिके. आहे क्लिअर इथंपर्यंत? या 3 टर्म्स क्लिअर झाल्या. त्याच्यानंतरची एक टर्म आहे आयसोटर्स. आयसोटर्समध्ये ना त्यांचा फॉर्म्युले जे असतात ना त्यांचं डिफरंट असतात, पण त्यांचं जी रचना असते ना ती सारखी असते. तो एवढा तुम्हाला आपल्या तो काही सिलेबसचा पार्ट नाही आहे, कारण आत्तापर्यंत त्यावरती प्रश्न विचारलेला नाही आहे. ते फक्त एका पॉईंटमध्ये तुमच्या नोट्समध्ये ॲड करून दिलं जाईल. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे रेडिओ ॲक्टिव्हिटी. रेडिओ ॲक्टिव्हिटी नेमकी रिलेटेड कशाशी आहे? तर रेडिओ ॲक्टिव्हिटी हे एक न्यूक्लिअर फिनॉमिनॉन आहे. जेव्हा आपण डिकेईंग वगैरे डिस्कस करणार आहोत ना तेव्हा रेडिओ ॲक्टिव्हिटीची हिस्ट्रीसुद्धा डिस्कस करूया. ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये अल्फा बीटा आणि गॅमा समजावून घेऊयात आणि नंतर मग ते डिकेईंगच्या वेळी हिस्ट्री कशा पद्धतीने शोध लावला, कोणी शोध लावला, हा सगळा फॅक्च्युअल डाटा जसा आपण एंडला पाहतो तसा तो तिकडेच पाहूयात. सगळ्यात पहिला आहे रेडिओ ॲक्टिव्हिटी म्हणजे नेमकं काय? रेडिओ ॲक्टिव्हिटीचा अर्थ होतो आपण असं म्हणूयात की स्पॉन्टॅनियस इमिशन ऑफ अल्फा बीटा आणि गॅमा पार्टिकल. मी असं म्हणाले स्पॉन्टॅनियस इमिशन ऑफ अल्फा बीटा अँड गॅमा पार्टिकल्स. आणि या अल्फा बीटा गॅमा पार्टिकल्सचा आपल्याला आज स्टडी करायचा आहे आणि मग बाकीचं सगळं आपण पुढे पाहणार आहोत. आता लक्षात द्या की हे जे इमिशन होतंय म्हणजे ते कोणत्या स्वरूपात होणार आहे? रेजच्या फॉर्ममध्ये होणार आहे बरोबर. रेजच्या किंवा लाईटच्या फॉर्ममध्ये त्याचं इमिशन होणार आहे. मग ते इमिशन होतं का होतं? अर्थात तो स्टेबल नसणार आहे, त्याला स्टेबल स्टेटला यायचं आहे म्हणून तो काय करतोय? लाईट इमिट करतोय. आपण जेव्हा अणूचं नील्स बोहरवालं मॉडेल पाहिलेलं होतं तेव्हा नील्स बोहरने आपल्याला जे काही हायड्रोजन स्पेक्ट्रमवाला पार्ट सांगितलेला होता त्याच्यामध्ये नील्स बोहरने काय सांगितलेलं होतं की जर का इलेक्ट्रॉनवरती एखादा चार्ज लाईट येऊन आदळली तर तो इलेक्ट्रॉन काय होतो? चार्ज होतो आहे बरोबर. आणि प्रत्येक कक्षेचा एक चार्ज व्हॅल्यू ठरलेली आहे बरोबर आहे ना, की तिथे तेवढ्या व्हॅल्यूचेच इलेक्ट्रॉन राहतील, तेवढ्या एनर्जी लेवलचे इलेक्ट्रॉन एका ऑर्बिटमध्ये राहतील. याची कमी असेल याच्यावरती गेल्यावर वाढेल, पुन्हा याच्यावरती गेल्यावर वाढेल आहे बरोबर. पण समजा हा आला आणि याच्यावरती आदळला, याची एनर्जी वाढल्यानंतर तो काय करेल? या दुसऱ्या कक्षेमध्ये जाईल. पण मला तेव्हाच मी तुम्हाला सांगितलेलं होतं की युनिवर्समधली कोणतंही ऑब्जेक्ट किंवा कोणतीही वस्तू ही नेहमी लो एनर्जी स्टेटला राहण्याचा प्रयत्न करते आहे बरोबर. सेम केस इलेक्ट्रॉनच्या बाबतीत सुद्धा होते. इलेक्ट्रॉनसुद्धा त्याच्या मूळ लो किंवा कमी एनर्जी लेवलला येण्याचा प्रयत्न करतो आणि जर का त्याला हाय एनर्जी लेवलमधून कमी एनर्जी लेवलमध्ये यायचे तर तो काय करतो? इमिशन करतो त्या एनर्जीचं आणि ती एनर्जी कोणत्या स्वरूपात बाहेर टाकतो? एका लाईटच्या फॉर्ममध्ये बाहेर टाकतो. आणि तो लाईट ज्या वेवलेंथचा असेल, ज्या फ्रिक्वेन्सीचा असेल त्यानुसार आपण त्याला ते जो काही स्पेक्ट्रम असं म्हणतो किंवा त्या स्पेक्ट्रमची किंवा त्या वेवलेंथची लाईट जी आहे ती काय करतो? तो इमिट करतो. त्यालाच आपण हायड्रोजन स्पेक्ट्रम असं म्हणतो. ठीक आहे, सिमिलर कंडिशन इकडे सुद्धा होते. इकडे सुद्धा काय होतंय? इमिशन होतंय. पण हे जे इमिशन आहे ना ते इमिशन कुठून होतंय? इलेक्ट्रॉनकडून नाही होतंय. हे इमिशन होतंय न्यूक्लियसकडून आहे बरोबर. म्हणजे एखाद्या अनस्टेबल न्यूक्लियसकडून हे इमिशन केलं जातं अल्फा बीटा आणि गॅमा पार्टिकल्सचं. ठीक आहे, मग हे इमिशन कशा पद्धतीने होतं ते बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा रेडिओ ॲक्टिव्हिटी हे एक न्यूक्लिअर फिनॉमिनॉन आहे. हे एक न्यूक्लिअर फिनॉमिनॉन आहे किंवा ही एक न्यूक्लिअर कन्सेप्ट आहे की जिच्यावरती रेडिओ ॲक्टिव्हिटीचा रेट हा कंट्रोल करता येत नाही. ठीक आहे, म्हणजे तो स्वतःच्या पद्धतीने त्याचा जो रेट असतो इमिशनचा तो कंट्रोल केला जातो. त्याच्यावरती आपण इतर कोणताही कंट्रोल करू शकत नाही. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा असा येतो की जेव्हा याचं इमिशन होतंय ठीक आहे ना, किंवा कोणताही रेडिओ ॲक्टिव्हिटी एखादं रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट आहे की जे आता
इमिशन करते, त्याला एनर्जी बाहेर टाकायची आहे, बरोबर. मग त्या एनर्जी बाहेर टाकण्यावरती किंवा त्याच्या रेडिओ ॲक्टिव्हिटीवरती कोणत्याही फिजिकल किंवा केमिकल प्रॉपर्टीजमुळे चेंज घडून येत नाही. म्हणजे फिजिकल प्रॉपर्टी असू दे किंवा केमिकल प्रॉपर्टीज असू दे, यांच्यामध्ये कोणताही बदल होत नाही किंवा यांच्यामध्ये झालेला बदल त्याचा या रेडिओ ॲक्टिव्हिटीवरती काही फरक पडत नाही किंवा काही परिणाम होत नाही. ठीक आहे. सो त्याचं काम हे त्याच्या पद्धतीने चालू असतं, त्या एलिमेंटचं रेडिओ ॲक्टिव्हिटीचं आहे, बरोबर. म्हणजे इमिशन ऑफ अल्फा, बीटा आणि गॅमा पार्टिकल्स. आता हे जे आहे ना ते कशा पद्धतीने होतं ते बघूयात. म्हणजे काही ॲटम्स आपण बघतो की ते त्यांच्या स्टेबल स्टेटला असतात आहे, बरोबर. काही जे असतात ते त्यांच्या अनस्टेबल स्टेटला असतात, ते कोणा ना कोणासोबत तरी रिॲक्ट होतील आहे, बरोबर. स्टेबल स्टेटला असलेले जे ॲटम्स आहेत किंवा जे अणू आहेत त्यांना आपण नोबेल गॅस असं म्हणतो. ठीक आहे. मग जे काही लाइटर न्यूक्लियाय असतात ना किंवा लाइटर एलिमेंट जे आहेत ज्यांच्यामध्ये प्रोटॉन्सची संख्या कमी आहे, ॲटॉमिक नंबर ज्यांचा कमी आहे, ॲटॉमिक नंबर कशाच्या आधारावर ठरतो, प्रोटॉनच्या आधारावर, नंबर ऑफ प्रोटॉनच्या आधारावरती. मग ज्यांचा ॲटॉमिक नंबर कमी आहे ना, मग आता ती केस कशी होते बघा, की रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट नेमके कोणते असतात हे आपण समजून घेऊयात. बघा, एखादी ही कंडिशन काढली आपण, असा एखादा ग्राफ काढला. ठीक आहे. तर हा जो एक कर्व दिसतोय ना, या कर्वच्या आजूबाजूला असलेले जे एलिमेंट आहेत किंवा अगदी त्या कर्ववरती येणारे, ठीक आहे ना, त्या कर्ववरती येणारे जे एलिमेंट आहेत ते कसे असतात, स्टेबल असतात आहे, बरोबर. ते कसे असतात, स्टेबल असतात. मग स्टेबल म्हणजे काय बघा, इकडे 0 पासून 10 आहे आणि 20 आहे, पुन्हा आहे 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 20 आहे. असा एखादा आपण ग्राफ काढला. इकडे एखादा ग्राफ काढला आपण, पुन्हा 0, 10, 20, 30, 40, 50 आहे, बरोबर. आता एक कंडिशन लक्षात घ्या. पहिले 20 जे एलिमेंट आहेत ना, म्हणजे ज्यांच्याकडे 20 एवढे प्रोटॉन्स आहेत, प्रोटॉन नंबर ऑफ प्रोटॉन किती आहे, 20 एवढा आहे, त्यांच्यामध्ये प्रोटॉन्सची संख्या आणि दुसरी आहे न्यूट्रॉनची संख्या. प्रोटॉनची संख्या आणि न्यूट्रॉनची संख्या सेम आहे ना, असे जे एलिमेंट असतात, असे एलिमेंट काय असतात, स्टेबल असतात. असे एलिमेंट काय असतात, स्टेबल असतात, स्थिर असतात अशी मूलद्रव्य. ज्यांच्याकडे नंबर ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू नंबर ऑफ न्यूट्रॉन, ही कंडिशन असते. असे एलिमेंट कसे असतात, स्टेबल असतात. आणि कुठपर्यंत मिळतात असे एलिमेंट, 20 पर्यंत मिळतात. नंबर ऑफ प्रोटॉन 20, नंबर ऑफ न्यूट्रॉन 20, तिथपर्यंत. तिथून पुढे आपण गेलो तर पुढे अशी एक कंडिशन येते की जिकडे ना नंबर ऑफ प्रोटॉन्सची संख्या ही कमी असते. नंबर ऑफ प्रोटॉनची संख्या कमी असते कोणापेक्षा, नंबर ऑफ न्यूट्रॉनपेक्षा आहे, बरोबर. असे एलिमेंट सुद्धा काय असतात, स्टेबलच असतात आहे, बरोबर. असे एलिमेंट सुद्धा काय असतात, स्टेबल असतात. म्हणजे ते रेडिओ ॲक्टिव्ह नाही आहे, तर ते काय आहे, तर स्टेबल आहेत. पण जेव्हा नंबर ऑफ प्रोटॉनची संख्या ही न्यूट्रॉनपेक्षा वाढेल ना, नंबर ऑफ प्रोटॉनची संख्या न्यूट्रॉनपेक्षा वाढेल, तेव्हा मात्र ते एलिमेंट काय होतात, अनस्टेबल होतात. कसे होतात, अनस्टेबल होतात. म्हणजे जेवढे हायर न्यूक्लियाय आहेत का, जेवढे हायर न्यूक्लियस आहेत किंवा हायर न्यूक्लियाय आहेत, केंद्रक आहेत, तेवढे सगळे कसे आहेत, रेडिओ ॲक्टिव्ह आहेत आहे, बरोबर. म्हणजे ते काय आहेत, लाईट इमिट करणारे आहेत. रेडिओ ॲक्टिव्हिटी ही प्रॉपर्टी त्यांच्याकडे आहे. ठीक आहे. मग जर का आपण खालच्या F ब्लॉक एलिमेंटमधली जी ॲक्टिनॉइड सिरीज आहे, त्या ॲक्टिनॉइड सिरीजमधले सगळेच्या सगळे एलिमेंट कसे आहेत, रेडिओ ॲक्टिव्ह आहेत. मग कुठून पुढचे एलिमेंट हे रेडिओ ॲक्टिव्ह आहेत, ज्यांच्याकडे प्रोटॉनची संख्या 80 पेक्षा जास्त आहे, असे सगळे एलिमेंट काय असतात, रेडिओ ॲक्टिव्ह असतात. क्लिअर का हा मुद्दा इथे, की रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट कोणते कोणते असतील. आपण जोपर्यंत 20 पर्यंत आहोत तेव्हा सगळे एलिमेंट स्टेबल असतील आहे, बरोबर. ज्यांच्याकडे 20च्या पुढे गेल्यानंतर सगळे एलिमेंटच अनस्टेबल असतील का नाही, किंवा सगळे स्टेबल असतील का नाही. ज्यांच्याकडे प्रोटॉनची संख्या कमी आहे न्यूट्रॉनपेक्षा,
ज्यांच्याकडे प्रोटॉनची संख्या कमी आहे न्यूट्रॉनपेक्षा, असेच एलिमेंट काय असतील? असेच एलिमेंट काय असतील? स्टेबल असतील. आहे बरोबर. आणि तिथून पुढे गेल्याच्या नंतर ज्यांच्याकडे न्यूट्रॉनची संख्या ही जास्त आहे कोणापेक्षा? प्रोटॉनपेक्षा. सॉरी, प्रोटॉनची संख्या जास्त आहे न्यूट्रॉनपेक्षा, असे काय असतील? सगळे अनस्टेबल असतील किंवा रेडिओ ॲक्टिव्ह असतील. क्लिअर का हा मुद्दा? आहे बरोबर. आता आपण बघूयात अल्फा, बीटा आणि गॅमा पार्टिकल्सचं इमिशन कशा पद्धतीने होतं. हे जे अनस्टेबल पार्टिकल आहेत ते अनस्टेबल पार्टिकल काय इमिट करतील? एनर्जी इमिट करतील. कोणत्या फॉर्ममध्ये करतील? पार्टिकल्सच्या. कोणते पार्टिकल्स आहेत रेडिओ ॲक्टिव्ह? अल्फा, बीटा आणि गॅमा पार्टिकल्स आहेत. त्यांच्यामधलं कंपॅरिझन आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे, त्यांच्यामधलं कंपॅरिझन आपल्याला पाहायचं आहे. सगळ्यात पहिला मुद्दा बघा, अल्फा पार्टिकल्स. अल्फा पार्टिकल्स जे असतात ना, त्यांच्याकडे हायली चार्ज्ड पार्टिकल्स असतात. ते चार्ज जास्त असतो. अल्फा पार्टिकल कसे असतात? हायली चार्ज असतात. अजून कसे असतात? पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल असतात. पॉझिटिव्हली चार्ज्ड पार्टिकल, म्हणून आपण त्यांना हायली चार्ज्ड पार्टिकल्स असं म्हणतोय. आता इथे लक्षात घ्या, हे दोन स्टेटमेंट माहीत असले ना तरी कळतं. अल्फा पार्टिकल कसे आहेत? पॉझिटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह आहेत म्हणजे ते कोणासारखं काम करतात माहिती आहे का? एखाद्या हेलियमच्या एलिमेंटसारखं काम करतात. आता मला सांगा, हेलियमचा ॲटॉमिक नंबर किती? हायड्रोजन आणि हेलियम हे दोन तर आपले सुरुवातीचे सगळ्यांचेच पाठ असतात. आहे बरोबर. हायड्रोजन आणि हेलियम, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1, हेलियमचा ॲटॉमिक नंबर 2. काय म्हणाले मी? अल्फा पार्टिकल जे आहे ते हेलियमच्या ॲटमसारखं किंवा हेलियम या एलिमेंटसारखं काम करतं. हेलियमचं एलिमेंट असं आहे की ज्याचा ॲटॉमिक नंबर 2 आहे आणि ॲटॉमिक मास किती आहे? 4 आहे. आहे बरोबर. ॲटॉमिक नंबर 2 आणि ॲटॉमिक मास 4. मग आपण अल्फा पार्टिकलला असं डिनोट करू शकतो का? हेलियमच्या ऐवजी आपण इथे अल्फा असं म्हणूयात. ॲटॉमिक मास 4 आणि ॲटॉमिक नंबर 2. पुन्हा इकडे बघूयात. ॲटॉमिक मास 4, ॲटॉमिक नंबर 2, ॲक्ट ॲज हेलियम एलिमेंट. क्लिअर मुद्दा. पुढे बघा, हायली चार्ज्ड आहेत एवढं आहे. आता इथे लक्षात कसं ठेवायचं? यांच्याकडे चार्ज जास्त आहे. मग हे जेव्हा केव्हा कोणत्या एखाद्या एलिमेंट्सचं समजा काहीतरी असं कन्सिडर करा की भरपूर सारे तिकडे पार्टिकल्स आहेत, वेगळे वेगळे पार्टिकल्स आहेत. ठीक आहे. आणि त्याच्यामधून जर का आपण अल्फा पार्टिकलला पास केलं, अल्फा पार्टिकलकडे काय? हायली चार्ज्ड पार्टिकल आहे. म्हणजे तो कसा जाणार आहे? सगळ्यांवरती कोलाईड होत जाईल. जेवढे केवढे पार्टिकल त्या ॲटमॉस्फिअरमध्ये आहेत, जे ॲटमॉस्फिअर अल्फा पार्टिकल पास करून चाललेला आहे. आहे बरोबर. मग पास करताना तो ज्याच्यावरती आदळेल त्या आदळलेल्या पार्टिकलला तो स्वतःकडेचा चार्ज देणार आहे. आहे बरोबर. मग याची जी आयोनायझेशन पॉवर असते, आयोनायझेशन पॉवर ही कशी असते? हाय. आहे बरोबर. हाय आयोनायझिंग पॉवर, पहिला मुद्दा. नंतरचं ही कशी असते? हेवी न्यूक्लियस असतो. हेलियमचा न्यूक्लियस स्टेबल आहे म्हणजे कसं आहे? हेवी एलिमेंट किंवा हेवी पार्टिकल. याच्याकडे 2 प्रोटॉन असतात. हायली चार्ज पार्टिकल म्हणजे बघा ना, 2 ॲटॉमिक नंबर आहे म्हणजे प्रोटॉन्सची संख्या याच्याकडे किती असणार आहे? 2 प्लस आपण म्हणूयात. आहे बरोबर. म्हणजे हेवी पार्टिकल आहे. आणि प्रोटॉनवरचा चार्ज किती असतो? प्रोटॉनवरचा चार्ज असतो काहीतरी 6.27 × 10⁻⁻27. आहे बरोबर. असा काहीतरी चार्ज असतो आणि असं याच्याकडे 2 प्रोटॉन्स आहेत. व्हॅल्यू कदाचित चुकू शकते, माझ्याही लक्षात नाही आहे, पण ठीक आहे, करून ते तुम्हाला ते नोट्समध्ये मेन्शन. प्रोटॉन्सची संख्या याच्याकडे आहे 2, ॲटॉमिक नंबर आहे 2. आहे बरोबर. हेवी पार्टिकल आहे त्याच्यामुळे तो जास्त दूर जाऊ शकणार नाही आहे. आहे बरोबर. तो काही कमीच अंतर पार करेल. मग याची जी लो पेनिट्रेटिंग पॉवर, दुसरा गुणधर्म, लो पेनिट्रेटिंग पॉवर, म्हणजे ही एक शीट आहे असं आपण कन्सिडर करू. ही दुसरी
ही तिसरी. पहिला पार्टिकल पास केला अल्फा, एकालाच पार करून जाईल, दुसऱ्याला पार करता येणार नाही. लो पेनिट्रेटिंग पॉवर का? कारण हेवी पार्टिकल आहे त्याच्यामुळे. जर का इथे लिस्ट पेनिट्रेटिंग पॉवर, लेस पेनिट्रेटिंग पॉवर काही आपण म्हणू शकतो. नंतरचा याचा गुणधर्म आहे, याचं जे स्पीड असतं एखाद्या मीडियममधून पास होण्याचं, ते स्पीडसुद्धा कसं असतं, कमी असतं. जर का एक्झाम्पल्सच्या थ्रू समजायचं झालं तर आता आपण एखादं कोणतंही आपल्याला 12वीच्या स्टेट बोर्डमध्ये दिलेलं एक्झाम्पल आहे रेडियमचं. ठीक आहे. रेडियमचा ॲटॉमिक नंबर किती असतो? रेडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 88. रेडियमचा ॲटॉमिक मास किती आहे? इकडे लिहिणार आहे आपण 226, 236 एवढं त्याचं काय आहे? ॲटॉमिक मास आहे. रेडियम हे एलिमेंट कसं आहे? 80च्या पुढे गेलं आहे का? 80च्या पुढे ॲटॉमिक नंबर आहे म्हणजे प्रोटॉनची संख्यासुद्धा 80पेक्षा जास्त आहे बरोबर. प्रोटॉनची संख्या 80पेक्षा जास्त आहे म्हणजे अनस्टेबल आहे. इमिट करणार आहे अल्फा पार्टिकल इमिट केले. मग मला सांगा, एक अल्फा पार्टिकल इमिट केलं असं समजूयात, एक अल्फा पार्टिकल. ठीक आहे. मग 88मधून 2 मायनस करायचे, किती झाले? रेडियम किंवा कोणतं जे एलिमेंट येईल ते एक्स आपण कन्सिडर करूयात. 88मधून 2 गेले, राहिले 86. इकडे 226मधून 4 मायनस केले, किती राहिले? 2, 2, 2. म्हणजे एक गोष्ट लक्षात आली का? जेव्हा अल्फा पार्टिकलचं इमिशन होतं तेव्हा ॲटॉमिक नंबर 2ने कमी आणि ॲटॉमिक मास 4ने कमी होते. आहे क्लिअर मुद्दा? नक्की. कोणतेही एक्झाम्पल घ्या, XYZ आपण फक्त असं कन्सिडर करू की X हे एलिमेंट आहे. ॲटॉमिक नंबर 80च्या पुढे गेलो की अनस्टेबल असणार आहे बरोबर. 90 घेतला आपण. ठीक आहे, 90 घेतला. इकडे आहे समजा याचं 336, असं नसेल, आपण कन्सिडर करतोय. ठीक आहे, आपण कन्सिडर करतोय 90 आहे. याच्यामधून एकच अल्फा पार्टिकल गेला, एक म्हणते मी एक अल्फा पार्टिकल गेला. मग या एक्सचं काय होईल? वाय होईल, चेंज होईल ना, बदलेल ते एलिमेंट. ॲटॉमिक नंबर बदलतोय म्हणजे एलिमेंट पण बदलेल. ॲटॉमिक नंबर बदलला, कितीने कमी होतो? 2नी. 90मधून 2 गेले, राहिले 88 राहिले आहे बरोबर. याच्यामधून 4 मायनस होतील, किती राहतील? 334 आहे बरोबर. आता लक्ष द्या, इथून आपण अल्फा पार्टिकल किती इमिट झाले? 2 अल्फा पार्टिकल इमिट झाले. 2 अल्फा पार्टिकल इमिट झाले आहे बरोबर. आता मला सांगा, अल्फा पार्टिकल म्हणजे काय आहे? 2 आणि 4 आहे बरोबर. 2 आणि 4, 2 अल्फा पार्टिकल इमिट झाले. मग मला सांगा 2 गुणिले 2 आणि 2 गुणिले 4 बरोबर आहे. मग ॲटॉमिक नंबर कितीनी कमी होईल? एक पार्टिकल पास होतोय तेव्हा 2नी कमी होतोय. जेव्हा 2 पार्टिकल पास होतील तेव्हा 2 × 2 4, म्हणजे याच्यामधून 4 मायनस होतील, किती होईल? 84. वायचं झेड झालं आहे बरोबर. इकडे एक अल्फा पार्टिकल गेला तर अणुवस्तुमानांक 4नी कमी होतोय. आत्ता आपण पास केलेत 2 अल्फा पार्टिकल बाहेर पडत आहेत. मग 4च्या ऐवजी 8 बाहेर पडतील आहे बरोबर. 1 बाहेर पडला तर 4नी कमी होतो. मग 2 बाहेर पडले तर 8नी कमी होणार आहे. 4 दुने 8, म्हणजे याच्यामधून 8 मायनस झाले, किती राहिले? 3, 2, 6 आहे बरोबर. आहे क्लिअर? ठीक आहे, लक्षात आला हा मुद्दा. 336मधून 4 गेले, किती राहिले? 32 राहिले. आणि 32मधून 8 गेले, किती राहिले? 26च्या अजून मागे जायचे 2, 24 आहे क्लिअर. ठीक आहे, कॅल्क्युलेशन थोडंसं चुकलं, मुद्दा फक्त लक्षात येऊ द्या. ॲटॉमिक मास 2नी कमी होतं पण 1 पास झाला तर, आणि ॲटॉमिक मास 4नी कमी होतं. ॲटॉमिक नंबर 2नी कमी, ॲटॉमिक मास 4नी कमी. नंतर आहे आपलं बीटा पार्टिकल. अजून एक मुद्दा, एखाद्या ॲटममधून ना अल्फा आणि बीटा एकाच वेळी बाहेर नाही पडत. एकतर अल्फा पडेल किंवा बीटा पडेल, किंवा अल्फासोबत, म्हणजे बघा ना, अल्फा, बीटा, गॅमा आहे बरोबर. एक ॲटम आहे, अल्फा किंवा बीटा, आणि हे असं म्हणूयात आपण अल्फा, गॅमा, बीटा आणि गॅमा.
एक ॲटम आहे, त्या ॲटममधून ऐदर अल्फा आणि गॅमा बाहेर पडू शकतात, येस. दुसरं, अल्फासोबत बीटा नाही पडू शकत बाहेर. तिसरं, बीटा आणि गॅमा पडू शकतात. फक्त काही नाही, अल्फा आणि बीटा एका वेळी बाहेर पडत नाहीत. ठीक आहे, बीटा बघूयात, बीटावालं काय आहे ते. बीटा जे असतात, पहिलं जे होतं प्रोटॉनसारखं काम करत होतं. पहिलं म्हणजे कोणते, अल्फा पार्टिकल प्रोटॉनसारखं काम करत होते, +2 चार्ज होता. इकडे आहेत आपले बीटा पार्टिकल. बीटा पार्टिकल इलेक्ट्रॉनसारखं काम करतात आणि इलेक्ट्रॉन हे कसे असतात, निगेटिव्हली चार्ज्ड पार्टिकल. इलेक्ट्रॉन कसे असतात, निगेटिव्हली चार्ज्ड पार्टिकल्स. क्लिअर हा मुद्दा. पुढे बघा, अल्फा जे पार्टिकल होते त्यांची पेनिट्रेटिंग पॉवर काय होती. हे इथे अल्फा पोहोचलेत, हे बीटा इथे पोचतात, म्हणजे यांची पेनिट्रेटिंग पॉवर जी असते, म्हणजे भेदन क्षमता, पेनिट्रेटिंग पॉवर कशी असते, हाय असते. हाय पण कोणापेक्षा, अल्फापेक्षा, ॲज कम्पेअर्ड टू अल्फा पार्टिकल. नंतर आयनायझेशन पॉवर. आयनायझेशन पॉवर यांच्याकडे चार्ज कोणता आहे, निगेटिव्ह चार्ज आहे, बरोबर आहे. निगेटिव्हली चार्ज आहेत म्हणजे हे सुद्धा जेव्हा एखाद्या मीडियममधून पास होतील तेव्हा त्या मीडियममध्ये असलेल्या पार्टिकल्सवरती जेव्हा आदळत जातील तेव्हा त्यांच्याकडचा चार्ज वाटत 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 जातात. आहे क्लिअर. अल्फाकडे जास्त चार्ज होता, अल्फा चार्ज जास्त देत होता, आहे बरोबर. म्हणजे अल्फाची आयनायझेशन पॉवर ही जास्त होती. बीटाची आयनायझेशन पॉवर ही कशी असते, मॉडरेट असते. मॉडरेट म्हणजे आपण काय म्हणू शकतो, लिस्ट आयोनायझेशन पॉवर ॲज कम्पेअर्ड टू अल्फा. म्हणजे अल्फा पार्टिकल्सपेक्षा थोडीशी कमी. मग जर का एक गोष्ट बघा हां, इथे आपण बघतोय पेनिट्रेटिंग पॉवर. पेनिट्रेटिंग पॉवर लक्षात ठेवताना कशी ठेवायची, अल्फा, बीटा, गॅमा. अल्फाची सगळ्यात कमी, बीटाची त्याहून जास्त, हे असं वालं. पुढे आपण गेलो, आयनायझेशन पॉवर. आयोनायझेशन पॉवर म्हणजे जो चार्ज देतोय ना ते कॅटायन निगेटिव्ह चार्ज वाटत गेला की काय तयार करतोय, कॅटायन्स तयार करतोय. कॅटायन म्हणजेच काय, चार्ज तयार झाला म्हणजे आयन तयार झालं, मग त्याचे आयन्स तयार करण्याची क्षमता किती आहे याला आपण म्हणतो आयोनायझेशन पॉवर. इकडे झालं. त्यानंतर आयोनायझेशन पॉवर सगळ्यात जास्त कोणाची, इकडे आहे अल्फा, बीटा आणि गॅमा. गॅमाची आयोनायझेशन पॉवर सगळ्यात कमी आहे, बरोबर. उलट फक्त लक्षात ठेवायचं, ठीक आहे. फक्त हे लक्षात ठेवा, असं इथे कन्फ्युजन होऊ शकतं. नंतर आहे बघा, जेव्हा बीटा पार्टिकल्सचं इमिशन होतं तेव्हा चेंज काय होतं. इमिशन ऑफ बीटा पार्टिकल. बीटा पार्टिकलला आपण अल्फा पार्टिकलला कसं डिनोट केलेलं होतं, अल्फा 2 आणि 4 म्हणजे हेलियम ॲटमसारखं. बीटा पार्टिकलला आपण डिनोट करतो -1, कारण काय आहे, इलेक्ट्रॉन आहे, बरोबर. म्हणजे प्रोटॉन्सची संख्या काय असणार आहे, इलेक्ट्रॉनच्या संख्या एवढीच असणार आहे, -1. त्याच्यामधून मायनस केले, इकडे ॲटॉमिक मास किती येतं, 0 कन्सिडर करतो, निग्लिजिबल इलेक्ट्रॉनचं आहे, बरोबर. हे झालं बीटाचं. मग जेव्हा एखाद्या ॲटममधून बीटा पार्टिकल इमिट होतो तेव्हा त्या ॲटममध्ये चेंज काय होतो बघा, कन्सिडर करूयात. एखादं एक्झाम्पल घेऊयात, XYZ असं. X हे इलिमेंट आहे, ठीक आहे. त्याचं किती आहे, ॲटॉमिक नंबर किती आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 6 आहे, बरोबर. ॲटॉमिक नंबर आहे 6. ॲटॉमिक मास आहे 14. याच्यामधून एक बीटा पार्टिकल पास केला आपण. बीटा पार्टिकल पास केला, -1, 6 - 1 किती राहिले, Y. म्हणजेच एक इलेक्ट्रॉन गेला आहे, बरोबर. म्हणजे ॲटॉमिक नंबर 1नी वाढतोय, म्हणजे काय होतं इथे 7 नंबर होतो, ठीक आहे. म्हणजे ॲटॉमिक नंबर 1नी वाढतो आणि ॲटॉमिक मासमध्ये
काहीच बदल होत नाही. क्लिअर का मुद्दा? ठीक आहे. याच्यामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं आहे, बीटा पार्टिकल्समध्ये काय म्हणालो आपण की जेव्हा एखाद्या ॲटममधून बीटा पार्टिकल बाहेर पडेल तेव्हा त्याचा ॲटॉमिक नंबर 1नी वाढतो. ॲटॉमिक नंबर 1नी वाढतो आणि ॲटॉमिक मासमध्ये काहीच बदल होत नाही. आहे क्लिअर? बीटा पार्टिकलवालं. बीटा पार्टिकलची आयोनायझेशन पॉवर वगैरे आपण एक्सप्लेन केलेली आहे. आणि सगळ्यात लास्टला उरलेलं आपलं आहे ते म्हणजे गॅमा पार्टिकल्स. गॅमा पार्टिकल्स कसलाच चार्ज नसतो, नो चार्ज. यांच्याकडे कोणताही प्रकारचा चार्ज नसतो. अजून कसे असतात? लाइटर पार्टिकल्स. लाइटर पार्टिकल्स आहेत, हेवी नाही आहेत, म्हणजे त्यांची पेनिट्रेटिंग पॉवर कशी असणार आहे? जास्त असणार आहे. पेनिट्रेटिंग पॉवर हाय. मात्र चार्जच नाही आहे म्हणजे आयनायझेशन पॉवर कशी असणार आहे? कमी असणार आहे. लाइटर आहे तर त्याच्यामुळे यांचं जे स्पीड असतं ना, यांचं एखाद्या दुसऱ्या एलिमेंटमधून किंवा यांची जी भेदन क्षमता असते, ज्या स्पीडनी हे जातात ते स्पीड लाईटच्या स्पीड एवढं असतं जवळजवळ. लाईटच्या स्पीड एवढं किती? 3 गुणिले 10⁻8 मीटर पर सेकंड. 3 × 10⁸ मीटर पर सेकंड एवढं यांचं स्पीड असतं. सगळ्यात फास्टेस्ट जे आहे ते हे आहेत. ठीक आहे. क्लिअर मुद्दा. याच्यामध्ये एवढंच लक्षात ठेवण्यासारखं आहे या पार्टिकल्समध्ये. आणि हे कशामधूनही पास केले तरीही यांच्याकडे चार्ज नाही आहे, लाइटर आहे. सो त्यांचा ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास, कोणतीही फिजिकल केमिकल प्रॉपर्टी डिस्टर्ब होत नाही. ॲज इट इज राहतं, काहीही बदल होत नाही. फक्त चार्ज नसलेले पार्टिकल, लाइटर पार्टिकल, पेनिट्रेटिंग पॉवर हाय. सगळ्यात जास्त भेदन क्षमता असते कोणाची? अल्फा, गॅमा आणि बीटा पार्टिकल्सची. अल्फा बीटा आणि गॅमा पार्टिकल्सची अल्फा बीटा आणि गॅमा पार्टिकल्सची. ठीक आहे. हे होतं आपल्याचं रेडिओ ॲक्टिव्हिटीशी रिलेटेड पहिलं लेक्चर, ज्याच्यामध्ये आपण आयसोटोप्स, आयसोबार्स काय आहेत इन डिटेल तुम्हाला ते पुढे जेव्हा आपण नाही का डिकेईंग हा पार्ट अभ्यासणार आहोत ना, त्यावेळे ते सगळं डिकम्पोजिशन किंवा डिकेईंग, हाफ लाईफ पिरियड काय आहे, तिकडे आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये हा सगळा पार्ट आपण डिस्कस करूया. ठीक आहे. इन डिटेल प्रत्येक आयसोबार किंवा आयसोटोप जे आहे प्रत्येक एलिमेंटचं ते सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. होप सो हा जो पार्ट होता अल्फा, गॅमा आणि बीटा पार्टिकल्सशी रिलेटेड तो तुम्हाला समजलेला असेल. याचा पुढचा पार्ट आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये घेऊया. थँक्यू व्हेरी मच.